ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपली चर्चा सुरू आहे। गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांची विधानं पाहता युती तुटल्यात जमा आहे का, युती तुटण्याचे संकेत दिले जात आहेत का? ब्रेकपूर्वी राम कदम यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला। मी खरं तर पुण्याला जाणार होतो, पण रोगेंना त्याच्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे। रोगेजी काय म्हणताय? कदम साहेब, आपण मगाशी भाष्य करताना असं म्हणालात की रोहित आपला कन्हैया कुमार हा राष्ट्रद्रोही आहे, देशाच्या विरुद्ध काहीतरी करताना आढळतो। परंतु त्याच कन्हैया कुमारला उद्धव ठाकरेंनी सर्टिफिकेट दिलेलं आहे की त्यांनी कालच सांगितलं की त्याच्यावरती देशद्रोहाचा आरोप लावणं हे गैर आहे, हे उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे। आणि आज आमचं जे केंद्र सरकार आणि त्यांचं नेतृत्व करणारे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे ह्या देशातल्या तरुणांना चुकीच्या मार्गाने घेऊन चाललेले आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य हे उद्धव ठाकरेंचं आहे। आणखी दुसरं, मगाशी तुम्ही फार कौतुक केलं आणि नेहमीच करत असता आमच्या मुख्यमंत्र्यांचं, त्याबद्दल मला काही वाईट वाटण्याचं कारण नाही। परंतु तुमच्या मित्रपक्षाचे नेते जे आहेत उद्धव ठाकरे यांनी 11 तारखेला कोल्हापूरमध्ये कैलासवासी मंडलिकांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण करताना त्या ठिकाणी स्पष्ट उद्गार काढलेले आहेत की हे जे सरकार आहे नालायकांचं सरकार आहे आणि त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला पूर्वीच्या सरकारची आठवण व्हायला लागलेली आहे। अशा प्रकारचे उद्गार हे काँग्रेसच्या कुठल्या नेत्याने राम कदम काढलेले नाहीत, तर तुमच्या मित्र पक्षाने आणि तुमचा अगदी जवळचा, सिद्धांतिक दृष्ट्या तुमच्या जवळचा असलेला, विचाराने तुमच्या जवळचा असलेला असा जो पक्ष शिवसेना, त्याचे नेते उद्धव ठाकरे यांनी काढलेला आहे। हे जरा तपासून घेतलं तर बरं होईल, एवढंच मला स्पष्टीकरण द्यायचं होतं। ठीक आहे, मी पुण्याला जाण्यापूर्वी एक थोरातांची कमेंट। थोरात सर, याच्यामधला फक्त मुद्दा राहायला नको एवढ्याच पुरता। राम कदम सुद्धा म्हणतायत की काही झालं तरी आमच्या कुरबुरी चालू राहतील पण सत्ता तुटणार नाहीत। मग हे तर आणखी वाईट आहे, म्हणजे यांच्या सरळ सरळ उघड उघड विरोधाभास दिसून असून सुद्धा जर काही केवळ सत्तेसाठी एकत्र राहत असतील तर या सत्तेला तरी काय म्हणावं? त्याला काय, एकीकडे म्हणायचं की विकास हे एकमेव आमचा अजेंडा आहे एक्झॅक्टली, आणि त्याच्यासाठी आम्ही एकत्र आहोत, आणि दुसरीकडे एकमेकाला रोजचा जर लत्ता प्रहाराचा अजेंडा जर दिसत असेल लोकांना, वाघाचे दात मोजायची भाषा झाली होती कळंबामध्ये। काय त्याचा काय विचार नको, म्हणजे सगळे प्राणी मधले इथे आणायला नको खरं तर, कारण खानाची औलाद म्हणून सुद्धा उल्लेख केला गेला होता। आता त्याच्यामुळे काय की विकासाचा अजेंडा आहे का फक्त एकमेकाला हा जो लत्ता प्रहाराचा अजेंडा आहे, हे लोकांच्या पुढे जायचं ह्या दोन्ही पक्षांचा प्रश्न आहे आपसातला, त्यांचा त्यांनी ठरवावं। त्याला दुसरा भाग आता की समजा उद्धव ठाकरे म्हणाले की समजा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा, ते या सरकारमध्ये खुश नाहीत हे दररोज सांगतायत रोज, आणि आता रोगे यांनी सांगितलं त्याप्रमाणे कोल्हापूरच्या, याचा अर्थ असं समजायचं का की पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल आणि त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा सपोर्ट असेल, म्हणजे मध्यावधी निवडणुकाच्या आधी वगैरे असं समजायचं का? कारण अर्थच लावायचे झाले तर वेगवेगळे याचं विश्लेषण येतं आणि विश्लेषण करायला भाग पाडतात राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांची विधानं, तर तसं म्हणायचं का? हे सगळं चाललेलं आहे, हे विकासाचा अजेंडा हे लोकांना कन्व्हिन्स झालं पाहिजे। त्याच्यातला दुसरा भाग असा, पक्ष कुठलाही असो, शिवसेना असो किंवा भाजप, लोकांना तुम्हाला रोजचं जे काही राजकारण आहे ना लाथाबुक्क्याचं, त्याच्यापेक्षा तुमच्या गव्हर्नन्स, तुम्ही लोकांना काय देता, इश्यू सोडवण्यासाठी काय करता, याच्या आधारे तुमचं मूल्यमापन होईल। तुमच्या या आज नुसत्या तोंडातली वक्तव्य आणि लाथाबुक्क्या ह्याच्यामुळे लोक तुमचं विश्लेषण वेगळ्या पद्धतीनं करतील। तांबेजी, हाच मुद्दा थोडा पुढे घेऊन जायचा झाला तर मगाशी मी तपासेना विचारलं होतं, पण त्यांनी माझ्या उत्तराला फार खुबीने बगल दिली, पण मी आपल्याला तो प्रश्न विचारतो। बाळासाहेब ठाकरेंचे शरद पवारांचे चांगले संबंध आणि यानंतर सुद्धा राष्ट्रवादीच्या बाबतीत जेवढी भाजप आक्रमक राहिली तेवढी शिवसेना तेवढ्या प्रमाणात नव्हती। अशी शक्यता वाटते आपल्याला की राष्ट्रवादीचा थेट सत्तेत सहभाग होऊन शिवसेनेबरोबर अलायन्स करून म्हणा किंवा बाहेरून पाठिंब्याच्या हमीवरती म्हणा हे सरकार पडण्याचे प्रयत्न सुरू असतील? राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत हो, म्हणजे असं दिसतंय की शरद पवार, म्हणजे मगाशीच प्रताप थोरातांनी सांगितलं, पहिलं दिसतंय काय की एक तर छगन भुजबळांचं प्रकरण घ्या, त्याच्यावरती शरद पवारांचं असं स्टेटमेंट होतं की आम्ही भुजबळांच्या पाठीशी उभे आहोत आणि आता आम्ही जेलमध्ये जायची तयारी करत आहोत। त्यानंतर शरद पवार मात्र, म्हणजे त्याच्यानंतर शरद पवार आपल्याला
ज्यांच्या हे जे मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्री यांच्याबरोबर व्यासपीठावरती दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी काय अशी फार मोठी संघर्षाची भूमिका घेतलेली आहे या विषयावरती असं दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी की शरद पवारांचा समजा इतिहास बघितला तर 99 साली शरद पवारांनी जेव्हा म्हणजे शरद पवार आयडिओलॉजिकली कोणाच्या जवळचे आहेत तर त्यांची बाळासाहेब ठाकरेंशी असेलही दोस्ती, ती गोष्ट वेगळी. परंतु त्या 99च्या सुमारास त्यांनी जेव्हा विदेशी सोनिया गांधींच्या विदेशी मुळाचा प्रश्न उपस्थित केला आणि ते बाहेर पडले तेव्हा ते सरळ सरळ भाजपच्या जवळच गेलेले होते. त्यानंतर त्यांना वाजपेयी सरकारने त्यांना कॅबिनेटचा दर्जाही दिलेला होता. तर तेव्हा ते त्या जवळ गेलेले होते. त्याच्यानंतर आता सेना आणि भाजप यांच्यामधला बेबनाव वाढावा यासाठी 2014च्या निवडणुका झाल्यानंतर त्यांनी ताबडतोब जाहीर केलं एकतर्फी पाठिंबा आम्ही भाजपला देतो, कारण महाराष्ट्राला कुठंतरी एक विकासाकडे जाणारं सरकार हवं, स्थैर्य हवं, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, त्याच्यासाठी राजकीय स्थैर्याची गरज आहे. आणि हे सांगून त्यांनी पाठिंबा न मागताच पाठिंबा जाहीर केला. आणि हा आम्ही एकतर्फी म्हणजे कुठचाही नाही, म्हणजे काय म्हणतात त्याला, बिनशर्त कोणत्याही अटीशिवायचा त्यांनी पाठिंबा तोच असा पाठिंबा त्यांना दिलेला होता. आणि त्यामुळे सेना आणि भाजप यांच्यामधली जरा हे वाढवलं त्यांनी. हे सगळं असलं तरी पण त्याच्यानंतर आपल्याला एक असतानाच त्यांनी नंतर नरेंद्र मोदी, अरुण जेटली या सगळ्यांना बारामतीला बोलवलेलं होतं. त्यामुळे हा एक शरद पवारांचा सरळ असा आहे की आता त्यांना यांच्याबरोबरही जाण्यामध्ये रस नसावा, म्हणजे शिवसेनेबरोबर ते गेले तर काँग्रेस बरोबरच सत्तेत येऊ शकतील, परंतु ते सतत भाजप बरोबर आपण असल्याचं. आणि आता यांनी देवेंद्र फडणवीसांनी हे सूचक विधान केलेलं आहे की असं घडलं तर आम्ही मित्रपक्ष, त्यांनी लगेच मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर दाखवलेलं आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्ही नाही तर मित्रपक्षांना बरोबर घेऊन आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू. आता या इथे असं झालेलं आहे की त्यामुळे शरद पवार हे काही आता प्रताप म्हणाल ती खरं आहे की एक शक्यता असू शकते की पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आणि त्याला काँग्रेस आणि एनसीपी पाठिंबा देणार का, ही एक शक्यता असू शकते. पण मला असं वाटत नाही की, कारण आपण समजा निवडणुकांचे समजा निकाल बघितले तर ज्या प्रकारचं त्यांना फटके बसलेले आहेत या 2014च्या निवडणुकांमध्ये, म्हणजे काँग्रेसचं बळ कितीने कमी झालंय तर 40 सीटने कमी झालंय, तर एनसीपीचं 21 सीटने कमी झालेलं आहे. तेव्हा या इकडे बघण्यापेक्षा त्यांनाही प्रामुख्याने त्यांचं लक्ष असेल की आपण आपला म्हणजे आता सत्तेपेक्षा आपला सामाजिक आधार कसा पक्का करायचा याकडे त्यांचं अधिक लक्ष असेल असं मला वाटतं. बर, तपासेंकडे हा मुद्दा थोडासा विस्तृत घेऊन जाऊयात आणि त्यानंतर राम कदमांकडे तर आपल्याला जावंच लागणार आहे. तपासेजी, या सगळ्या पार्श्वभूमीवर जर का अशी विचित्र परिस्थिती उभी राहिलीच तर राष्ट्रवादी कसा विचार करते? खास करून मी आपल्याला लक्षात आणून देऊ इच्छितो की या क्षणी सगळ्या विरोधकांचा कॉमन शत्रू भाजप झालेला असताना जर का अशी डगमगती स्थिती तयार झाली मध्यावधी निवडणुकांच्या म्हणा किंवा शिवसेनेबरोबर काही जाण्याच्या संदर्भाने म्हणा, तर काही वेगळा विचार होऊ शकतो का? भाजप सेनेमध्ये उजवडावं करायचं म्हणतं तर शिवसेना नेहमीच डावी ठरते भाजपच्या उजव्या असण्यापेक्षा. अशा वेळी राष्ट्रवादी कसा विचार करेल? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयडिओलॉजिकली ह्या काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीवर अलाइंड आहे. मगाशी तांबे साहेब म्हणाले की शरद पवार काँग्रेसमधनं बाहेर पडले. शरद पवार हे बाहेर पडले नव्हते, शरद पवारांना काँग्रेसवाल्यांनी बाहेर केलं, ही पहिली दुरुस्ती या ठिकाणी सुचवतो. आणि पवार साहेबांनी साधारणपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करत असताना जे जुन्या काळामध्ये काँग्रेसची नीती मूल्य होती त्याचाच आधार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना त्या ठिकाणी लिहिलेली. आता नरेंद्र मोदी असतील किंवा कम्युनिस्टांचे लोक असतील किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर लोक असतील, हे वारंवार अनेक वेळा बारामतीला त्या ठिकाणी गेलेले आहेत. आता बारामती हे विकासाचं एक रोल मॉडेल फक्त महाराष्ट्र पुरतं किंवा पुणे जिल्ह्यापुरतं मर्यादित नसून संबंध देशामध्ये एक रोल मॉडेल त्या ठिकाणी झालेलं आहे. जुन्या काळामध्ये राजीव गांधीजी पण त्या ठिकाणी बारामतीला 1 तासासाठी जाण्याचं त्यांचं ठरलेलं, परंतु ते तिकडे 3-4 तास त्या ठिकाणी बारामती पाहण्यामध्ये त्या ठिकाणी ते गेले. नरेंद्र मोदीजी आले असतील, अरुण जेटलीजी आले असतील, आणि प्रत्येकाने बारामतीच्या रोल मॉडेलचं म्हणजे विकासाच्या रोल मॉडेलचं कौतुक केलंय. पण एखादी गोष्ट जर चांगली होत असेल तर त्याचं कौतुक करण्यामध्ये काय गरज? त्याचा अर्थ असा नाही की त्याचं काहीतरी राजकीय पॉलिटिकल मायलेजसाठी त्या ठिकाणी केले जातात. पवार साहेबांच्या 75व्या वाढदिवसाला देशातले सगळे मोठे
नेते सर्व पक्षाचे, सर्व म्हणजे उजवे डावे सगळे त्याच्यात असतील, व्यापारी क्षेत्रातले, उद्योजक क्षेत्रातले, अहो तपासेजी पवार साहेबांच्या श्रेष्ठत्वाबद्दल काही प्रश्नच नाहीये, तो मान्य आहे. म्हणूनच मी आपल्याला विचारतोय की महाराष्ट्राच्या या विचित्र राजकीय परिस्थितीत उद्या शिवसेनेने म्हणूनच मी टोकाची सांगतो भूमिका घेतली की तर राष्ट्रवादीला काय म्हणायचं असेल? पवार साहेबांनी मागेही एकदा सांगितलेलं की मुंबईच्या महापालिकेनंतर कदाचित 2017 मध्ये महाराष्ट्रामध्ये मध्यावधी निवडणुका लागू शकतात असे सूचक संकेत पवार साहेबांनी मला तर 2015 एक्झॅक्टली तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही भाजप आणि शिवसेनेसोबत जाईल म्हणजे प्री पोल अलायन्स किंवा पोस्ट पोल अलायन्स तशी परिस्थिती नाही. मगाशी तांबे साहेबांनी ज्या गोष्टीचा त्या उच्चार केल्याचा खुलासा करायचा आहे, जेव्हा भाजपाला ह्या ठिकाणी म्हणजे भाजप हा एक सर्वात जास्ती आमदारांचा पक्ष म्हणून निवडून आला आणि कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी सरकार बनत नव्हतं, तेव्हा फक्त महाराष्ट्राच्या हितासाठी बाहेरून पाठिंबा, मुद्द्याच्या आधारावर असलेला पाठिंबा, ह्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भूमिका घेतली, जी नंतरच्या काळामध्ये आम्ही टोटली बदलली. आम्ही सांगितलं की बाबा हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टिकण्याचे यांची आधार नाही, ग्रामीण महाराष्ट्राला पूर्णपणे बुडवण्यामध्ये हा भाजपाचा पूर्णपणे त्या ठिकाणी हे आहे. राम कदम साहेब आमचे मित्र तिकडे, आज आम्हाला त्यांना विचारायचंय की ग्रामीण महाराष्ट्र पूर्णपणे रडत असताना भाजपचा एकही मंत्री, भाजपची सरकार कुठल्या पद्धतीचा ठोस उपक्रम ग्रामीणसाठी देऊ शकत नाही. काल झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला 1 नंबर आणि 2 नंबर ह्या अनुषंगाने पाठिंबा दिलाय. भाजप 4 नंबर गेल्याचं त्या ठिकाणी चित्र आहे. कालच्या झालेल्या कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेजी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मधला कलगीतुरा जर त्या ठिकाणी पाहिला तर हा शहरी मतदाराला कुठेतरी आकर्षित करण्याच्या दृष्टिकोनातून कोण पॅकेजची भाषा करतो, कोण वेगळ्या प्रकारे भाषा करतात, पण तसं काय त्या ठिकाणी घडत नाहीये. मुंबईच्या नशिबी देखील फार मोठी निराशा ह्या सरकारकडनं येणार आहे. बरं, आपण मग राम कदमांकडे जाऊयात. राम कदमजी, सगळ्यांचं एकमत ठरत आहे की आलबेल तर नाहीये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आलबेल नाहीये हे तुमचा मित्र पक्ष सत्तेतला मान्य करतोय, आणि तिसरी गोष्ट, त्या जोडीला धरून शिवसेना म्हणते की पुढचा मुख्यमंत्री आमचा. आता ज्या अर्थी त्यांना मुख्यमंत्र्यांचेच वेध लागले असतील 2019चे, तर हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही की 2017 शिवसेना महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी करते. मग आता तुम्ही कोंबडं का झाकून ठेवताय? जाहीर का करत नाही? भाजप काय करणार आहे ते? नाही, कसं आहे की प्रत्येक पक्षानं स्वबळावर लढावं का लोकांची मदत घ्यावी, इतर पक्षांची मदत घ्यावी, हा ज्या त्या पक्षाचा स्वतःचा व्यक्तिगत विषय आहे. राहिला प्रश्न असा की अगोदरच्या निवडणुका वेगवेगळ्या लढलोय आम्ही, 2-3 ठिकाणी झाल्या त्या, आणि आता ह्या येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुका भारतीय जनता पार्टीची मानसिकता मित्रपक्षाला सोबत घेण्याची आहे. पण आता त्यांची मानसिकता काय त्याच्यावर देखील बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. पण एक लक्षात घ्या, कोणी काय स्वप्न पाहावीत हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. पण जसं आता मगाशी सांगितलं की मला तुम्ही वेळ दिला तर मला तुम्हाला 500 गोष्टी अशा सांगता येतील की ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रासाठी केल्यात. म्हणजे आजचं जर त्याचं ट्विटर जर तुम्ही पाहिलं तर जवळपास स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर एका वर्षात 9 लाख टॉयलेट आपण तयार केलेत. हा असा आकडा किंवा असा रेकॉर्ड याच्यापूर्वी कधी घडलेला नाही. 6200 गावं आपण कायमची दुष्काळमुक्त केलीत 44,000 खेड्यांपैकी. दुष्काळ जर पाहिला तर 16,000 गावांमध्ये दुष्काळ आहे 14 जिल्ह्यांपैकी, आणि त्यातली आपण 6200 गावं पहिल्याच वर्षी आपण दुष्काळमुक्त केली. मला कामांविषयी अनेक गोष्टी सांगता येतील, पण आजचा तो विषय नाहीये. पण तुमच्या मित्र पक्षाला नाही वाटत काम झाल्याचं? राम कदमजी, हे काँग्रेस रोगे किंवा तपासे म्हणत नाहीयेत, सेना म्हणते की आम्हाला वाटत नाही काम झाल्याचं. बघा, आता सेना सत्तेमध्ये आहे. जर समजा त्याला सरकारविषयी काही अपशब्द बोलायचे असतील तर याचा अर्थ ते स्वतःविषयी अपशब्द बोलतात, कारण तेही सरकारचा एक भाग आहे. तर त्याच्यामुळे सत्तेमध्ये राहून विरोधी पक्षाची भूमिका कधी कधी आमचा मित्र पक्ष करतो असं सगळेजण म्हणतात, ही गोष्ट खरी आहे. पण तसं सत्तेमध्ये राहून करता येत नसतं, कारण मंत्रिमंडळाचे निर्णय त्यावेळेस शिवसेनेचे सुद्धा मंत्री असतात, भाजपचे असतात, तो एकत्रित निर्णय असतो. त्यामुळे सत्ता प्रक्रियेमध्ये दोन्ही पक्ष सोबत आहेत. दोन्ही पक्ष पूर्णपणे 5 वर्ष या महाराष्ट्रातलं सरकार स्थिर आहे. निवडणुकीच्या कालखंडामध्ये शक्यता आहे की 2 वेगवेगळे पक्ष असल्यामुळे कदाचित एकत्र लढतील, कदाचित वेगवेगळे लढतील, असं दोन्ही पक्षात. राम कदमजी, ज्याला तुम्ही एकत्र 5 वर्ष करणं म्हणतायत त्याला वेगळ्या शब्दामध्ये आपले रोगेजी म्हणतात की त्याला गुळाला चिकटलेले मुंगळे म्हणतात, तशा प्रकारे त्यांचं वर्णन ते आहे. तुम्ही ज्याला म्हणतात की आमची युती अभेद्य राहील, त्याला ते म्हणतात गुळाला चिकटलेले मुंगळे जसे बाजूला जात नाहीत तसे हे बाहेर पडणार नाही.
काँग्रेस पक्ष सुद्धा 15 वर्ष राष्ट्रवादीला झेलतच होता ना, असं म्हटलं तर योग्य नाही ठरणार. तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काय आलबेल होतं अशातला भाग नाहीये. राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे दोन्ही पक्षाची 15 वर्ष मध्ये मध्ये कशा पद्धतीने कोण कोणाच्या फाईली अडवत होतं, कोण कोणाच्या फाईली सही करत नव्हतं हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे दोन पक्ष स्वतंत्र असल्याच्या नंतर अशा प्रकारची थोडी बहुत फरकानं परिस्थिती राहते. पण मूळ विषय असा येतो की जनतेच्या विकास कामांना, विकासाला याच्यामुळे कुठेही खीळ बसू नये आणि त्या दृष्टिकोनातून आमचं भारतीय जनता पार्टीचं सरकार पूर्णपणे प्रयत्नशील आहे. प्रमुख अजेंडा पुन्हा एकदा सांगतो, आम्ही सत्तेवर आलोय सत्ता भोगण्यासाठी नाही, आम्ही सत्तेवर आलोय गोरगरिबांची कामं करण्यासाठी. जो दुष्काळात होरपळतोय शेतकरी याची कायम त्याच्यातून मुक्तता करण्यासाठी आम्ही सत्तेवर आलोय आणि आम्ही करून दाखवतोय. झालं 6200 गावं मागच्या वर्षी झाली, यावर्षी परत 6000 गावं आम्ही दुष्काळमुक्त करतोय. आजपर्यंत रेल्वेने लातूरला पाणी पुरवठा झाला असं भूतकाळात कधीही घडलेलं नाही महाराष्ट्रात. पहिल्यांदा आमच्या सरकारच्या कालखंडात घडतंय की आम्ही रेल्वेने तरी पाणी देतो आहोत. आणि या सगळ्या गोष्टी ज्या घडतायत याला अनेक वर्षांचं जे शून्य नियोजन आहे ती कारण आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय पद्धतशीरपणे या प्रत्येकावर तोडगा शोधतायत, उत्तर शोधतायत. सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता आहे. पण 5 वर्ष देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात मुख्यमंत्री राहणार, त्यांना कुणी हलवू शकत नाही. 2019च्या निवडणुका होतील, कोण कसं लढेल हा वेगळा भाग असला तरी पुन्हा भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री येईल ही भविष्यवाणी सुद्धा आहे. आणि आपण स्वतः सर्वे घेऊन पहा, आज सुद्धा परिस्थिती तशीच आहे. याच्यामध्ये 2019 आहे ते बरोबर आहे, लांबचं आहे. अर्थात आजचं स्टेटमेंट जर असेल मुख्यमंत्र्याचं, आज स्थिती राजकीय पटलावर त्यामुळे गोंधळाचं वातावरण होतं की पुढच्या वर्षी आम्ही मित्रपक्षांच्या बरोबर राहून हे करू, कॅबिनेटचा विस्तार करू. आणि आजचं स्थिती अशी दिसते की शत्रुपक्षाबरोबर सरकार बनवायचं आणि पुढच्या वर्षी मित्रपक्षांच्या बरोबर नवी मंत्री घ्यायची, का त्यामुळे गोंधळ अधिक जास्त तयार होतो. एक्झॅक्टली, आपण त्याबद्दल तर जाणारच आहोत. आणि राम कदम म्हणत होते की रेल्वेने पाणी पोहोचवणारं आमचं पहिलं सरकार आहे. सध्या एक विनोद फिरतोय, म्हातारा माणूस म्हणतो लहानपणी मी चालत जाऊन पाणी आणत होतो, नंतर सायकलवरनं, आता रेल्वेने आणि कदाचित पुढच्या वर्षी विमानातून सुद्धा पाणी दिलं जाईल. अशा प्रकारची प्रगती नकोय राम कदम जी आपल्याला पाणी तिथे मिळालं पाहिजे याचे प्रयत्न, सिंचन वाढवण्याचा प्रयत्न करा अशी अपेक्षा महाराष्ट्राची. प्रसन्न, मला 2 मिनिटं बोलू द्या. याचा अर्थ वेगळा जाईल. मुळामध्ये रेल्वेनं पाणी नेण्याची परिस्थिती उद्भवलीच नव्हती पाहिजे. तिथे लातूरच्या ज्या ठिकाणी सत्ता भोगली ज्यांनी, त्यांनी अशी परिस्थिती निर्माण करायला पाहिजे होती की लातूरला पाण्याची आवश्यकता भासू नये. त्याच्यामुळे हे सगळ्यात दुःखद आहे. आणि हे काय एका रात्रीत घडलं नाही प्रसन्न. याला वर्षानुवर्षाचं शून्य नियोजन त्याला उत्तर द्यावं लागेल काँग्रेसला. मी मान्य करतो, आपण त्या प्रश्नाचं उत्तर देतील, तपासे आणि हे देतील. परिस्थिती उद्भवल्याच्या नंतर आम्ही पुढे पाठीमागे पाहिलं नाही. लातूर शहराला पाणी देण्याचा प्रयत्न फडणवीस साहेबांनी प्रामाणिकपणे केला आणि भविष्यामध्ये नियोजन करून अशा प्रकारे पाणी आणायला लागू नये अशा पद्धतीचं नियोजन आम्ही करतो. आपण इथे परत ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर आपल्या चर्चेचा शेवटचा टप्पा सुरू होईल. आपल्यासोबत राम कदम, तपासे आणि बाकीची सगळी मंडळी आहेत, सुनील तांबे, थोरात आणि रोगेजी. छोटासा ब्रेक नंतर आपल्याला चर्चा शेवटच्या टप्प्यात न्यायची आहे की मग आता पुढच्या या 2.5-3 वर्षांमध्ये काय होणार आहे आणि ज्यातला महत्त्वाचा लिटमस टेस्टचा टप्पा 2017 साली असणार आहे. तुम्हाला जर काय चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जा. तिथे आपला प्रश्न आहे, उद्धव ठाकरेंची विधानं हे युती तुटण्याचे संकेत आहेत का? तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तसा कौल द्या, हो किंवा नाही उत्तर द्या. छोट्याशा ब्रेकनंतर पुन्हा भेटतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र.